देवा, मला माहितीये मी माझ्या नवऱ्याला लई त्रास देते, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला. मला नाही माहितीये कुठे आहेत, कसे आहेत, काहीच माहित नाहीये मला यांच्याबद्दल. तुझ्याजवळ एकच प्रार्थना आहे, हे जिथं कुठं असतील ना त्यांना सुखरूप ठेव. यांना काही झालं ना तर मी नाही जगू शकत. माझं लई प्रेम आहे यांच्यावर. लहानपणापासून मी वाट बघितली यांची, यांच्यासोबत संसार करायचे स्वप्न बघितलेत, आणि आता जर यांना काय झालं तर नाही जगू शकणार. यांना सुखरूप ठेव, यांना काही होऊ देऊ नकोस. लालीताई, ओ लालीताई, किती मोठ्यांदा रडताय. कोणी बघितलं तर अवघड होईल. चला इथनं. चला ना लवकर. फुलताय, अय फुलताय, फुलताय, अगं थांब ना वायस. बाई मला सांग, तू कोर्टात जाऊन काय करणार आहेस बरं? अगं रंजय असं काय करते? कोर्टात जाऊन काय बी उपयोग नाही. काय गरज नाही कोर्टात जायची. आपल्या गोपाळच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. त्याला अटक होणारच. तो काय सुटायचा नाही आता. आणि तुम्हाला एकदा सांगितलं ना, त्याचा ना आपला काही संबंध नाही म्हणून. अहो तुमचा नसेल पण माझा आहे. माझा लोक आहे तो. ना कोर्टाच्या इथे जाऊन पाया पडेल. माझं समजा दागदागिने ऐकून चांगला वकील बी लावीन. मी काय बी करेन पण माझ्या लेकाला सोडूनच आणीन. वकील लावून काय बी उपयोग नाही. यो गोपाळ चुकीचा वागलाय. आपण त्याला ओळखायला चूक केली. हा, आता उघडलं नाही का डोळ्यात तुमचं? तो आल्यापासून मी बोंबलून सांगते, पण माझं कुणी ऐकलं नाही तेव्हा. आता पटली ना खात्री? खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. खोटं किती बी लपावलं ना तरी जगा पुढे येतच. माझ्या लेकाचं खोटं काय आलं हो जगासमोर? हे समजना बळानं फसवायचं चाललंय माझ्या लेकाला. हा, हिलाय ना किती बी समजा, हिच्यात काय फरक पडत नाही. ते म्हणतात ना, कुत्रे शिपूट नळीत घाला नाही तर पायपात घाला. वाकडं ते वाकडं अशी हिची गत आहे. अगं आता तरी नाच सोड, नाही तर पश्चाताप होईल तुला. होऊ दे, ते माझं मी बघून बघीन काय करायचंय ते. आणि काय हो, कालपर्यंत माझ्या लेकाच्या बाजूने बोलत होता आणि आज काय? आज त्याच्या विरोधात बोलताय होय? अहो काय केलंय काय माझ्या गोपाळने एवढं? आणि तुम्हाला काय माहिती माझ्या गोपाळ बद्दल? चल घे बॉडी. हवा आपा एवढा नाही, अजून खणावा लागेल खड्डा. काय हिर खणतो काय? वाज झालं एवढा खड्डा. अहो नाही, इथं कोणी नांगरलं, पाऊस बिऊस पडला तर लगेचच बॉडीवर येईल. माहित असायची काय गरज आहे? जे काय चाललंय त्याच्यावरून कळतोच की. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, कोर्टात जायची काय बी गरज नाही. नाहीतर बघ तुझं तू काय ते ठरव. येतं जा. अहो जाऊ दे, आता मी आज बघते काय करायचंय ते. अगं ऐक ना फुलत मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. देव माणसाला न्याय. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. आमचा देव माणूस सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. आमचा देव माणूस सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. ए अरे हे काय लिहिलंय जित्या? जामकर साहेबांना न्याय मिळाला पाहिजे. ए तुझा थोबाडच चिचिन बघ. येडा बेडा झाला का होपला का? हा काय लिहिलंय ते? ए त्याला शहाणपणा सांगतोय, तू काय लिहिलंय पाटीवर? पाठीवर? कुठं काय लिहिलं? ए काय लिहिलंय बघ? पाठीवर म्हणजे हिथं पाठीवर नाही, त्या पाठीवर काय विचारता येते? समोरच लिहिलंय की गोपाळनं राजीनामा दिलाच पाहिजे. अरे काय राव तुम्हाला एवढं साधं सोपं सरळ सांगितलेलं कळत नाही. मी काय सांगितलं होतं, गोपाळनी राजीनामा दिला पाहिजे आणि जामकराला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही तरी सरळ बोला की राव. साधं गणित आहे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे आणि जामकरचा राजीनामा झालाच पाहिजे. ते जरा लिहिताना वाईस घेतली होती ना, म्हणून चुकलं. दारू पायी सगळी वाया गेलाय तुम्ही, आणि त्यामुळे तुम्हाला कोणी पोरगी देत नाही. आप्पा, ओ आप्पा, अहो बाहेर या की आप्पा. काय इथं कशाला आला? त्या असं काय बोलताय आप्पा? आपल्या गोपाळला सोडवायचं नाही का? हा पा,
तुम्ही आणि वाड्यातली माणसं आमच्या संकट असला का नाही मग पोलिसांवर जरा दबाव येईल. कुणी येऊ दे नाही तर नको येऊ दे, मी हाय तुमच्या सोबत, मी येते. आप्पा आप्पा हो सगळा गाव गोपाळच्या पाठीशी आहे, हा? आणि हे असं तुमचं बरं दिसतं का बघा बरं. ए तुम्ही शहाणा असाल ना तर जावं आपलं, कशाला हाताने मारान ओढून घेताय र. ए नरवाजे, गोपाळांचा देव माणूस आहे. ए देव माणूस कोण म्हणला रे? ये इकडे इकडे ये. जाऊ मुडदा बसवला तुझ्या किरडीचं मोडला बांबू लवकर. हा कोण नाही येणार आमच्यातलं त्याला सोडवायला. जावा निघा. अरे वा रे गावकरण, वा वा, लय मोठ्या एकीच्या बाता मारताय वा. अरे माझी लेख सापडावी म्हणून कुणी मोर्चा काढला नाही का? खुण्याला सोडवण्यासाठी मोर्चा काढायचा चाललाय वय. कोणी? अरे पक्या मामा काय बोलायला लागलायस तू? हा अरे आपली माधुरी कुठे गेली का गेली हे कुणाला तर माहिती आहे का? नाही तुला तर माहिती आहे का? हा नाही ना? हा मग तू कुठल्या हिशोबाने त्या गोपाळवर आमचा संशय घेतोस रे? काय पुरावा आहे तुझ्याकडे? एक नंबरचा नालायक माणूस हाय, त्यानंच माझ्या माधुरीचं काहीतरी केलं असणार आहे. अरे तुम्ही समधी माझ्या विरुद्ध केला तरी पण मी त्याच्या विरुद्ध कायम उभा राहणार. त्याच्याकडनं माझ्या माधुरीचं काय झालं हे काढून घेणार, काढून घेणारच.